शिंदेवाडी आणि आपटी फिल्डिंग कोणाची आपली आपटी संघानं टॉस जिंकून मला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदेवाडी आलेले आहेत फलंदाजीसाठी. सलामीची जोडी मैदानात. आपटी म्हणजे वावशी का? पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. गोलंदाज आदेश. आदेश म्हटलं की शेवटचा आदेश असतो, पण पहिला चेंडू डॉट वाईट बॉल आलाय. चेंडू हवेमध्ये. गलित क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे. सिंगल मिळते. ती शिंदेवाडी संघाचा फलंदाज अमर. अमर भूक लागली. हा 30-31 या दिनानिमित्त खाणे आंबिवलीची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 30-31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी या दिनानिमित्त ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. कोणत्या संघाला जर त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण खाणे आंबिवली टीमच्या खेळाडूंशी आपण संपर्क साधायचा आहे. पॅम्पलेट पोहोचले असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. अमर जाधव आणि रोहन पवार. रोहन पवार बाद झाला आणि नवीन फलंदाज महादेव पवार. अमर आउट झाला. थांबा पंच. सी पोल मधून आपण पाहतोय ही शेवटची अंतिम लढत. त्यानंतर बी पोलला सुरुवात होईल. सिद्धू 11 कैरे आणि राधाकृष्ण गावडे जांभिवली. स्टॉप केलंय. शॉर्ट फाईन लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल. शिंदेवाडी टीम, शिंदेवाडी मोहोपाडा संघ जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. 4 धावा धाव फलकावरती. अष्टविनायक क्रिकेट संघ मोहोपाडा आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. तिरंगा चषक 2026 हे दिमागदार देखणं आयोजन. भीम पवार यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यावं. संजय राऊत थोडीशी पुढे स्कूटी घ्या. मैदानाच्या आतमध्ये थांबवू नका. संजय राऊत बोलते. बघा तयार. वेगावरती स्वार होतोय आपटी टीमचा हा गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी. वेगावरती स्वार होत आहेत गोलंदाज आदेश चव्हाण हा गोलंदाज. आणि पहिलं षटक संपलं. 1-1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू वाईड आलेत. 1 चेंडूवरती 1 विकेट आली आहे, परंतु पंचांकडे लावूड अपील फेटाळली जात. आणि त्यानंतर आपण पाहतोय की षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. धाव फलकावरती धावा आहेत. 1-5 ही स्थिती आहे शिंदेवाडी मोहोपाडा या टीमची. अमर गायकवाड एटीएम ते या ठिकाणी घेऊन आलेत. कॅश प्राइस ते लावतायत. त्यांनी सांगितलं की शिंदेवाडी मोहोपाडा टीमच्या कोणत्या एक फलंदाजाने षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइस त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल.
अमर गायकवाड प्रत्येकाला खुश करत असतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कॉमेंटेटर असतील, अंपायर असतील, त्यानंतर खेळाडू असतील, त्यांना पारितोषिक अमर गायकवाड लावत असतात. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ऑन स्ट्राईक वरती आहे अमर, ऑन स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरती महादेव, बॉलिंग ट्रॅक वरती येते गोलंदाज प्रेम भेरले. प्रेम भेरले हा गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलं षटक लाजवाब टाकलं गोलंदाज आदेश चव्हाण. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. खांद्याचा पुरेपूर उपयोग. चेंडू पडला, तदनंतर अगदी उचली घेतली. परपिम बॉल डिलिव्हरी नाकाच्या समोरून अगदी या चेंडूला काढलं ते गोलंदाज प्रेम भेरले या गोलंदाजानं. आणि पहिला चेंडू तो या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. बॉल तयार. फटका बसलाय हवेमध्ये. झेल होण्याची शक्यता. एसटी रक्षक देखील आले होते, परंतु शॉर्ट फाईन लेग वरच्या क्षेत्ररक्षकांना झेलला त्या ठिकाणी पकडलं जात आहे. दुसरा मोठा आदरा फलंदाज महादेव या चेंडूवरती होईल बाद. खूप चांगली उत्तम सोय खऱ्या अर्थाने अष्टविनायक क्रिकेट संघ मोहोपाडा यांनी भोजनाची या ठिकाणी केली होती. पंच, त्यानंतर आपण पाहतोय कॉमेंटेटर असतील, लाईव्ह वाले असतील, त्यांची उत्तम भोजनाची सोय त्या ठिकाणी करण्यात आली आहे. आयोजक आहेत त्या कारणासाठी कॅश प्राइज मिळणार नाही. आईबा जेलसाठी कॅश प्राइज मिळणार नाही. षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. सूरज पवार जसं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्याच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिलाय. अमर गायकवाड यांच्या एटीएम मधून 500 रुपये आता खाली होतील. बघू तयार. पुन्हा एकदा चांगला फटका गोलीच्या वेगानं चाललाय. जितक्या ताकदीचा फटका तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. डीप स्क्वेअर लेग या दिशेमध्ये चेंडूला वाटचाल केली होती आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. धाव मिळेल या चेंडूवरती 1 आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. 12 धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 1-1 धाव आणि त्याच 1-1 धावेला प्राधान्य या ठिकाणी दिलं जात आहे. मोठे फटके आले पाहिजेत, मोठ्या फटक्यांचा शोध घेतला पाहिजे. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेटचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. लॉंगॉनवरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सचिन त्यानं चेंडूला अडवलं. पुन्हा एकदा 1 धाव आणि एकेरी धाबेच्या मदतीनं सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवरती. त्या ठिकाणी कल्पेश तांडेल आहेत. भोजनाची जरी उत्तम सोय केली असली ना तरी त्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी ते त्या ठिकाणी आहेत. पाहुण्यांचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाहुणचार करण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेत. कल्पेश तांडेल यांचं देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. कसा सन्मान द्यायचा ना ते त्यांनी दाखवलं आणि कल्पेश तांडेल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. शेवटचा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते 12 या धावसंख्येवरती. 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 13 धावा आहेत त्या धावफलकावरती. म्हणजे चेंडून 1 धाव जास्त जमवली आहे ती शिंदेवाडी मोहोपाडा या टीमनं. डीजे या ठिकाणी आपण पाहतोय लगातारची जर 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक साध्य केली गोलंदाजानं तर भरत तेलंगे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्या ठिकाणी देण्यात येईल. नवीन गोलंदाज प्रसाद भेरले हा गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती येतोय.
या अगोदर आपण मैत्री चषकाचं आयोजन पाहिलं होतं, परंतु यावेळेस अष्टविनायक क्रिकेट संघ मोहोपाडा आयोजित तिरंगा चषक 2026 हे सुवर्ण पर्व आपण या ठिकाणी पाहतो. आणि प्रेक्षकांसाठी पर्वणी आईवा जेल जर टिपलं तर आईवा कॅचसाठी त्रिशा अमोल दिवे, राजेश शोले यांच्याकडून 500, आशिष जाधव यांच्याकडून 200 आणि अमर गायकवाड यांच्याकडून 100. जोपर्यंत ही स्पर्धा संपन्न होत नाही तोपर्यंत हे कॅश प्राइज लागू असेल. त्याकरता आपण पाहतोय दिवस रात्रमध्ये जेवढ्या स्पर्धा आपण पाहतोय ना की मॅच होतील, त्या मॅचमध्ये जेवढे षटकार येतील आणि ते षटकार जर सीमारेषा पलीकडे आपण पाहतोय जर प्रेक्षकांनी पकडले तर प्रेक्षक कमाल कॅशसाठी 800 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता जे डेला गेलेत ना ते बोलत असतील की कधी पश्चिम संपते आणि आम्ही मोपाड्याचं ग्राउंड गाठतोय, कधी जनरलशिप संपते आणि आम्ही मोपाड्याचं ग्राउंड गाठतोय. संध्याकाळी प्रेक्षक पाहायला मिळतील. प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी आपण या मैदानावरती पाहणार आहोत. बहुसंख्येनं अगदी मायबाप प्रेक्षक या स्पर्धेला येतील. 800 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जर रात्री 3-4 झेल टिपले तर उद्या कदाचित ते प्रेक्षक कामावर नाही जाऊ शकत. त्यांना माहिती आहे की एक आईवा झेलला जर 800 आहेत तर 3 कॅचचे 2400 होतील, म्हणजे ते 3 दिवस सुट्ट्या घेऊ शकतील पुढे. झालं तयार. त्यासाठी आपण पुन्हा एकदा राजेश शोले, त्रिशा अमोल दिवे, आशिष जाधव आणि अमर गायकवाड यांचे आभार आपण व्यक्त करणार आहोत. पहिल्या चेंडूवरती विकेट प्रसाद बेर्लेला मिळाली. त्यानंतर आला व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतो, म्हणजे धापलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. 3-14 थोडीशी नाजूक परिस्थिती आणि पुन्हा एकदा लिडिंग एज घेतली. फलंदाज महेंद्र या चेंडूवरती होत आहे बाद. मनपूर्वक स्वागत. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या गोडगोणी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. चला, सिद्धू 11 कैरे आणि राधाकृष्ण गावडे जांभिवली आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यासाठी यायचं आहे आणि ज्या काही तुमच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्ही कंप्लीट करायच्या आहेत. सिद्धू 11 कैरे आणि राधाकृष्ण गावडे जांभिवली. ही मॅच लो स्कोरिंग होईल असं दाखवतोय, परंतु इथून पुढे आक्रमण केलं तर धावसंख्येला आकार मिळेल. किमान 35-40 प्लस धावा. या अगोदर 65 धावसंख्येचा पाठलाग केलं. नंदू प्रतीक, स्वर्गीय नंदू प्रतीक कराडे या टीमनं तलेगाव, गावदेवी तलेगाव त्या टीमला त्यांनी पराभूत केलं. बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं असेल की तलेगाव संघ आता सहजरित्या जिंकेल, परंतु तसं नाही. क्रिकेट आणि चेतने भरलेला खेळ आहे. आज चांगला फटका आईवा झेल, तुडंब गर्दी, परंतु जेलला पकडलंय. या आईवा झेलवाले या. आईवा झेलसाठी कॅश प्राइज आता दिला जाईल. त्रिशा अमोल दिवे आणि राजेश शोले 500, त्यानंतर आशिष जाधव 200 आणि अमर गायकवाड 100. फटका खराब आणि त्यानंतर फाईन लेग सीमारेषा पलीकडे आज चेंडू चाललाय. 4 धावेसाठी चौकार. या ठिकाणी महागुरु संतोष चौधरी सर सांगतायत की कॉमेंटेटर देखील आता तिथे उभे राहतील, पण ज्यांच्या नशिबात आहे ना त्यांनाच मिळतात. आम्ही 2 मॅच राहिलो. झेल आमच्यापर्यंत पोहोचत होते, परंतु आम्ही झेलपर्यंत पोहोचलो नाही. धापलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावपलकावरती आहेत. देवाला देखील माहिती आहे की आईवा झेलचे पैसे कोणाला द्यायचे. आणि त्याकरता आपण पाहतो की 3 षटकाच्या अंती धापलकावरती धावा आहेत त्या 25 धावा. 4 बाद 25 ही स्थिती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय.
लो स्कोरिंग मॅच होईल असं आपण उल्लेख केला आणि तिथून मोठे फटके येत आहेत. फलंदाज सूरज पवारच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार, एक चौकार, 2 षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि धाव संख्येला आकार त्या ठिकाणी मिळालाय. दर्दी प्रेक्षक आमचे या ठिकाणी पक्क्या डान्सर यांचं या ठिकाणी आगमन. स्वयंसेवक आहेत ते या स्पर्धेचे. मैदानाची साफसफाई त्याला माहिती आहे की कुठे काय पडलंय, लगेच त्या ठिकाणी जाऊन ते मैदानाची साफसफाई करत आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करतोय. वासंबे प्रीमियर लीगला त्यांचा डान्स आम्ही पाहिला होता. नंतर त्यांना डान्स करताना अडथळा नको म्हणून साफसफाई झाली. हा, नंतर त्यांना डान्स करताना कोणताही अडथळा नको त्याकरता ते साफसफाई करतायत ना. आज ट्रायडे आहे त्याच्यामुळे ते थोडे चिंतित असतील. ताकावर भागवावं लागेल. बॉल तयार, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धाबा मिळतील. एकूणच 2 आणि या 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 28 या धाबा संख्येवरती. 4थ्या षटकाला होती सुरुवात. शेवटचं हे स्लॉक षटक आणि या डेट ओव्हर मध्ये जर आक्रमण झालं तर धाबा येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आपण 30-35 प्लस बोलत होतो, परंतु जर या 4 चेंडूवरती 3-4 मोठे फटके आले तर धाबा जमवले जातील. पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये रूपांतरित केलं जात आहे. फेकी थोडीशी सुमार पाहायला मिळाली, थ्रो थोडासा चुकीच्या मित्रांनो पद्धतीचा पाहायला मिळाला आणि धाबा मिळतील. 2 धाब्याच्या मदतीनं 30 धाबा आहेत त्या धावफलकावरती. मॅच चांगली होईल. हा, कैरे आणि सिद्धू इलेवन कैरे आणि त्यांच्या विरोधात राधाकृष्ण गावडे जांभिवली. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. सिद्धू इलेवन कैरे आणि त्यानंतर राधाकृष्ण गावडे जांभिवली दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण जशी ही मॅचचं पहिलं सत्र संपेल तसं आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करणार आहोत. खराब क्षेत्ररक्षण, सत्र संतुलन गमावलं आणि त्यानंतर आपण पाहतोय हा डीजे ज्यावेळेला आम्ही चौकार बोलू षटकार बोलू त्यानंतरच तुम्ही गाणी वाजवा, कारण की लाईव्ह मध्ये ते कॉपीराईट व्हायला नको त्याकरता आम्ही तुमचा आवाज म्यूट होतो. सूचना देऊ. 34 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावेल. उर्वरित या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 विकेट गमावल्यात. 34 धावा धावफलकावरती आहेत आणि सूरज ऑन स्ट्राईक वरती आहे. आशाची किरणं घेऊन आला होता सूरज, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय की डॉट बॉल येईल आणि धावचीत स्वरूपात त्या ठिकाणी विकेट रनआउट स्वरूपात विकेट त्या ठिकाणी गमावली जाते. कोणतेही धाव मिळणार नाही. 34 धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 विकेट गमावल्या. शिंदेवाडी या टीमनं, शिंदेवाडी मोपाडा या टीमनं आणि 35 धावसंख्येचा टार्गेट असेल ते शिंदेवाडी टीम समोर. परंतु मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे आपण ऐकणार आहोत. अंकित मालुसरे यांच्या वाणीतून ही मॅच एकतर्फी होईल की या मॅच मध्ये 2 हात करतील शिंदेवाडी मोहोपाडा टीमचे हे खेळाडू. शिंदेवाडी मोहोपाडा टीमचे बरेचसे पाठीराखे आलेत आणि त्यांचा सपोर्ट जर राहिला आणि गोलंदाजांनी जर चांगली गोलंदाजी केली तर या धावा देखील डिफेन्स होऊ शकतील. परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की ज्यावेळी धावसंख्या तुम्हाला डिफेन्स करायची असते, धावा वाचवायच्या असतात, त्यावेळी सुरुवातीपासून पहिल्या षटकापासून तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. कोणताही चेंडू वाईट एक्स्ट्राची धाव तुम्हाला खर्ची करावी लागणार नाहीये आणि तो विचार जर केला गोलंदाजानं तर या धावा डिफेन्स होऊ शकतील. 1-2 विकेट 1-2 डॉट बॉल परत षटकामध्ये टाकणं गरजेचं असेल. ते शिंदेवाडी मोपाडा टीमच्या या गोलंदाजांना सगळे जिगरबाज युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु आता या मॅच मध्ये आपली टीमला करायचं काय, सुरुवातीपासून ज्या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करतायत त्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. 24 मध्ये 35 या मैदानाचा विचार करता जास्त नसेल हे आव्हान जास्त मित्रांनो अवघड नसेल, परंतु कधी कधी सोप्याच आव्हानं
अवघड होत असतात आणि त्याकरता आपण आपली टीमला देखील शुभेच्छा देतोय. जशी मॅचला होईल सुरुवात तसं आपण ऐकूयात अंकित मालुसर यांचा आवाज, परंतु तत्पूर्वी डीजे ठोक डीजे. अजिंक्य, चला सलामीची जोडी मैदानाकडे रवाना करायची आहे. सलामीची जोडी मैदानावरती पाठवण्याची विनंती आम्ही आपटी संघाला करतोय की आपण लगेचच सलामीची जोडी मैदानाकडे रवाना करावी. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 35 धाव संख्येची. वेळेचं बंधन असेल, चला बॅट्समन पाठवा, कारण वेळ फार महत्वाची. आम्हाला टोटल 25 मॅचेस या ठिकाणी संपन्न करायचे दिवस रात्रीमध्ये. 11 वाजता मॅचेस सुरू झाल्या, पण तरी सुद्धा पंचांनी याची दखल घेत वारंवार जी तंबी दिले गुणलेखक मयूर पाटील कॉमेंट्री बॉक्स मधून वेळेचं जे बंधन सांगतायत त्याचा विचार करता स्पीडअप पकडला या आयोजनाने. आपण बघतो अद्यापर्यंत पहिल्या गटातून ही शेवटची मॅच या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यामधील पहिलं सत्र संपलंय. पहिल्यांदा बॅटिंग केली ती शिंदेवाडी मोहोपाडा या टीमनं आणि धावसंख्या उभारले 34. येणारे 24 चेंडू 35चा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये करायचा आहे तो आपटी बी या संघाला. गावडे जांभवली टीमचे कॅप्टन, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल हे तुम्हाला आम्ही सांगितलं होतं. कैरे संघाचे कर्णधार आलेले आहेत. मी गावडे जांभवली टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, जर आपण आला नाही तर टॉस विन दिला जाईल कैरे टीमला. कैरेचे कॅप्टन आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो याची दक्षता घ्या. ऑन साइडला हाफ ट्रॅकर होता, लिले या फटका खेचलाय. डीप मिड विकेटला चेंडूला स्टॉप केलं जातं. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो फलंदाज सचिन शिसवे. कैरे संघाने टॉस जिंकलेला आहे, कारण अपोजिट कर्णधार या ठिकाणी उपस्थितच नव्हता, म्हणून कैरे संघाला टॉस विन त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. खूप चांगली स्पर्धा आहे. आपटी बी संघ दूरवरून या मैदानावरती खेळण्यासाठी आलाय आणि त्यांच्या भोजनाची जी व्यवस्था आहे भरत तेलंगे जे आकाश तेलंगे यांचे पिताश्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचंही विशेष कौतुक असेल. खरं तर मूलतः आपटी त्यांचं गाव आणि आपण बघतोय की मोपाड्यात ते स्थायिक झाले. मोपाडा म्हटलं की ते या गावचे जावई आहेत. आपटी बी हा संघ कसा खेळ करतोय बघणे फार गरजेचं. स्टेप आउट होऊन हा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली चेंडूने, सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिला धक्का आपटी बी संघाला. बॅट्समॅनला मी विनंती करेन आपण रेडी राहायचंय, कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आपण सातत्यानं तशी तंबी देतच असतो, पण इथे मात्र बॅट्समॅन रेडी असणंही फार गरजेचं आहे. पहिली विकेट गमावले. नवीन फलंदाज मैदानावरती राजन तेलिंगे बॅटिंगसाठी दाखल होतोय. धावा धाव फलकावरती 1-1, 21 चेंडू 34 धावसंख्येची गरज. स्टार टेनिस क्रिकेट या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी निखिल बाबर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. तिरंगा ट्रॉफी 2026.
शेवटचे 21 चेंडू 34चं समीकरण उरलंय. मॅच बनेल अजिंक्यनं सांगितलं अगोदरच्या सत्रात की धावा जरी माफक वाटत असल्या तरी एखादं चांगलं षटक ह्या मॅचला कलाटणी देऊन जाईल. या मॅचमध्ये कायम ठेवेल शिंदेवाडी मोहपाडा बी या टीमला आणि अद्यापर्यंत खूप चांगली गोलंदाजी सादर करतोय तो गोलंदाज सूरज पवार. ऑन साईडला पटका खेचायचा होता. बॅटच्या टॉपेजला हा चेंडू लागला आणि आपण बघतोय की टॉपेज घेत चेंडू हवेमध्ये हा झेल कॅरी केला जातोय. दुसरा धक्का आपटी बी संघाला. विकेटला हॅट्रिक घेतली तर अमर गायकवाड यांच्याकडून 500. विकेट हॅट्रिक घेतली तर अमर गायकवाड यांच्याकडून 500. शेवटचे आता 20 चेंडू 34ची गरज आहे. खरं तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची सगळ्या टीमने नोंद घ्यायची. एखादा कर्णधार हजर असेल, जो दुसरा कर्णधार हजर नसेल, जो हजर असेल त्याला टॉसविन दिला जाईल. दोनही कर्णधार टॉसविनसाठी हजर नसतील तर षटकांचीही कपात होऊ शकते. लाईव्ह लॉट्सलाच आम्ही त्या स्पर्धेचे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. सकाळपासून प्रत्येक कॉमेंटेटर तशी चर्चा करतोय आणि त्याची अंमलबजावणी तुमच्याकडून होईल हीच आम्हाला अपेक्षा असेल. शेवटचे आता 19 चेंडू बाकी राहिलेत. 34 धावांचा पाठलाग करायचं. बॅटिंगचं प्रदर्शन खराब होत आहे मैदानावरती आपटी बी या संघाकडून. आयोजक 2 महिने मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांची प्रचंड मेहनत. मागील 2 ते 3 महिन्यांपासून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात आणि अखेर ही स्पर्धा आपल्या भेटीला आले. षटकार आलाय. या षटकाराच्या बरोबरीने पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 7 शेवटचे आता 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो ऑपरेटर, जोपर्यंत आम्ही थांबत नाही ना तोपर्यंत तुम्ही लक्ष ठेवा. कारण तुमचा आवाज जर यूट्यूबला म्यूट केला जातो आणि जर का तसं घडलं नाही तर कदाचित पुन्हा एकदा सिस्टम बदलू शकते. सिस्टममध्ये परिणाम होऊ शकतात. कारण यूट्यूब लाईव्हला आपण बघतोय. फक्त दक्षता घ्या. तुमचं वाक्य पण कंप्लीट जात नाही. आणि जोपर्यंत तुम्ही लवकर वाजवला तर आमचाही जो उच्चार आहे तो पूर्ण होत नाही आणि त्यासाठी आम्ही विनंती करतो जोपर्यंत आम्ही थांबत नाही ना तोपर्यंत तुम्ही वाजवू नका. तुम्हालाही शुभेच्छा असतील. नक्कीच इथून पुढे तुम्ही प्रगती कराल. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत. 28 धावसंख्येची गरज. गोलंदाजीला येतोय अमर जाधव. आदेश चव्हाण आणि त्याच्या जोडीला सचिन शिसवे हा फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. मॅच बनले. पहिलं षटक किफायती राहिलं. 7 धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. 2 विकेट सुद्धा त्या गोलंदाज सूरज पवारनं प्राप्त केल्या आणि थांबवले सद्यस्थितीला आपटी बी संघाला. हा ट्रॅकर होता. मागच्या बाजूला बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडूला धाडलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. जोपर्यंत चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार तोपर्यंत 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या तिहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 10. शेवटचे 17 चेंडू बाकी. जिंकण्यासाठी गरज असेल ती 25 या धावसंख्येची. 17 चेंडू 25 धावसंख्येची गरज. तिरंगा ट्रॉफी 2026 शानदार आयोजन आपण या ठिकाणी बघतोय. आज 77वा प्रजासत्ताक दिन आणि त्याचं औचित्य साधत या तिरंगा ट्रॉफीचं आयोजन अष्टविनायक क्रिकेट संघ मोपाडे यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. गतीमध्ये परिवर्तन. दूर ठेवलं फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्यात सफल राहिला गोलंदाज आणि ते थांबवले. डॉट बॉल येतो. धावफलक स्थिरावेल ते 10 या धावसंख्येवरती. शेवटचे 16 चेंडू बाकी. 25 ची गरज आहे. कैरे संघाला टॉसविन देण्यात आलेला आहे पण गावडे जांभिवली टीम आपणही रिपोर्टिंग करायची आहे. आपल्या बाकीच्या काही फॉर्मॅलिटीज असतील नाहीतर आपल्या षटकामध्ये कपात होईल. त्या सुद्धा
कम्प्लीट करावे लागतील, कारण 2 टीम हजर असणं तितकंच गरजेचं आहे. अजून एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी येतोय. 15 चेंडू आता 25 ची आवश्यकता. 18-28 चं समीकरण 17-25 वरती 16-25 आता 15-25. बॅटच्या आतली कडा एसटी रक्षकाने या चेंडूला स्टॉप केलाय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. तिसरा धक्का आहे अपटी बी संघाला. डीजे शेवटच्या आता 14 चेंडू बाकी आहेत. 25 धावसंख्येची गरज. तिरंगा ट्रॉफी 2026 आज प्रत्येकाच्या मनात शरीरात एक वेगळी ऊर्जा संचारताना आपण बघतोय, कारण 77वा हा प्रजासत्ताक दिन आणि त्या दिनाचं औचित्य साधून इथे ही स्पर्धा पाहायला मिळते. तिरंगा ट्रॉफी खरं तर हा षटकार आलाय आणि या षटकाराची गरज होती आपटी बी संघाला. या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये धावफलकावरती 35चा पाठलाग करताना एकूण धावसंख्या झाली धावफलकावरती 16. शेवटच्या आता 13 चेंडू बाकी 19 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 19 ची गरज. मॅच मध्ये आता या षटकारानं कायम राहिलाय तो आपटी बी संघ. स्ट्रेट हिट. वातावरणाचा फायदा होईल असं वाटलं होतं पण नाही. इथे हा झेल कॅरी केलाय आणि फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती 35चा पाठलाग करायचा होता. शेवटच्या आता 12 चेंडू बाकी आहेत. 19 धावसंख्येची गरज. 12 बॉल 19. बॉलर कोण आहे रे? आकाश 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज. यानंतर दुसऱ्या गटाला सुरुवात होईल. बी गट आपण बघणार आहोत. सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात राधाकृष्ण गावडे जांभिवली. काल नारपोलीची स्पर्धा रनरअप राहिला होता खरं तर सिद्धू 11 कैरे संघ. त्यांना आव्हान असेल या मैदानावरती राधाकृष्ण गावडे जांभिवली या संघाचं. चांगली मॅच होईल यात बिलकुल शंका नाहीये. मी अंबिका किराणा स्टोअर चौक आणि तन्मयी 11 जय हनुमान मसोबा नारपोली दोनही कर्णधाराला विनंती करतो की रिपोर्टिंग करायची आहे. बारामध्ये 19ची आवश्यकता आहे. सरळ बॅटना फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूची फेक होणार तोपर्यंत 1 धाव सहजगत्या पूर्ण आणि 1 धावेच्या बरोबरीने 17 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटच्या आता 11 चेंडू शिल्लक 18 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 18 धावसंख्येची गरज. एखादा षटकार चौकार अंतर कमी करेल. मॅच बॅलन्स आहे. मॅच मध्ये समप्रमाणता आहे पण मोठा फटका रोखला ना तर संधी आहे शिंदेवाडी टीमला. सिली मैदानमधून चेंडू वाटचाल करेल. भरपूर अंतर कापायचं होतं क्षेत्ररक्षकाला आणि अशा अवधीमध्ये 2 धावा घेण्यास पुरेसा अवधी मिळाला या दोनही फलंदाजांना. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 19. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 10. 16 धावसंख्येची गरज. कैरे टीम काय निर्णय आपला? फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय गावडे जांभिवली टीमला.
अपड्राईव्हचा फटका, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार जातोय चौकारासाठी आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 35चा पाठलाग करताना 23 धावा आहेत धावफलकावरती. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 9 आणि 12 धावसंख्येची गरज. 23 धावा धावफलकावरती, शेवटचे 9 चेंडू 12 धावसंख्येची गरज. समजदारीचं क्रिकेट मैदानावरती आता खेळलं जातं आपटी बी संघाच्या फलंदाजांकडून. मोठ्या फटक्यांपेक्षा गॅप मधले फटके ते मारतात. सिंगल डबल गॅप मधले चौकार आपण बघतोय. इथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न, फटका हवे ते सेफली लँड होतोय. पुन्हा एकदा एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि या सिंगल डबल्स या मॅच मध्ये आता अंतर कमी करून जात आहेत आपटी बी या संघासाठी. या दुहेरीच्या बरोबरीने धावफलक पोहोचले 25 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 8 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावसंख्येची गरज. निखिल बाबर, आपण पाहिलं की अगोदरचा जो सामना झाला 64 बनवायच्या होत्या, सगळ्यांना वाटलं शेवटपर्यंत तो सामना जाईल, पण 3 षटकातच ती मॅच फिनिश केली कराडे टीमच्या फलंदाजांनी. 64 धावसंख्येचा एक हाती पाठलाग कराडे संघाकडून झाला आणि इथे धावा कमी होत्या, पण ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात ना त्या अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत येताना पाहायला मिळतात. नशिबाचा चौकार या ठिकाणी येतो आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 29. शेवटचे आता 7 चेंडू बाकी आहेत, 6 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 6 धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थानं शेवटचा चेंडू बाकी असेल. निर्णायक चेंडू 12-19चं समीकरण होतं आणि हे समीकरण जवळजवळ सोडवलं जात आहे ते या षटकामध्ये. 5 चेंडूवरती 13 धावा वसूल केल्यात. शेवटचे आता 7 चेंडू बाकी आहेत, 6 धावसंख्येची गरज. जर का या धावा रोखायच्या असतील ना तर हा चेंडू निर्णायक आणि विकेट्स फार महत्वाचे असतील या मॅच मध्ये शिंदेवाडी मोहपाडा या टीमला. लाजवाब, अप्रतिम, अविश्वसनीय आणि इथे हा विजयी षटकार ठोकलाय ऋतिक या फलंदाजानं. आयवा कॅच 600 असतील याची दक्षता घ्या. प्राइस आता कमी झालेला आहे. हा, ज्यांनी लावले ते बाहेर गेले, त्यामुळे जे अवेलेबल आहेत ना त्यांचंच आम्ही देऊ. 600 असतील. पूर्वी या अगोदर 800 होते. आदित्य मोरेने लगातार 3 षटकार मारले. आयवा कॅच 2 झाल्या. 1600ची कमाई ते करून गेले. आदित्यला काहीच मिळालं नाही. अजिंक्य बोर्ड आणि मी स्वतः 2 मॅच प्रयत्न केला, पण आम्ही झेल घ्यायला गेलो की 5-6 जण मागून आम्हाला ढकलून द्यायचे. ज्यांनी षटकार लगावला शिंदेवाडी मोहपाडा टीमच्या फलंदाजानं महेंद्र वाघे, त्याच्या षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलं होतं.